भामनाथाच्या डोंगरावर देवाचं दर्शन झाल्यानंतर कान्होबाने एका ठिकाणी एक शिळा ठेवली व नंतर तिच्यावर पादुका मांडल्या. कान्होबा आणि संत तुकाराम तेथून निघाले आणि तेथून निघाल्यानंतर इंद्रायणीच्या काठी येऊन दोघांनी आंघोळी केल्या व 7 दिवसांचा उपवास इंद्रायणीचे पाणी पिऊन सोडला. तुकोबा कान्होबाला म्हणाले की, कान्होबा, असं कर, घरी जा आणि आपले सर्व व्यवहाराचे कागदपत्र, किर्दी, खतावण्या आणि गहाणखते वगैरे घेऊन परत ये. आता संत तुकाराम असं म्हटल्यानंतर कान्होबा घरी गेले आणि जाऊन कागदपत्र घेऊन आले व त्याने ती सर्व कागदपत्रे भावासमोर ठेवली. तेव्हा तुकोबा म्हणाले, कान्होबा, मी जे सांगणार आहे ते नीटपणे ऐक. अरे, पुस्तकी ज्ञान व दुसऱ्याकडून येणे असलेले द्रव्य हे मृगजळाप्रमाणे फसवे असते. शिवाय पुन्हा आपल्या मनाला रात्रंदिवस एकसारखी रुखरुख लागून राहते. स्वस्थपणाने हरिचिंतन होत नाही. तेव्हा मी आता नदीच्या डोहात ही सर्व कागदपत्रे बुडवून चिंतेचे मूळच काय करणार आहे, नाहीसं करणार आहे. त्यावर कान्होबाने थोडा विचार केला आणि कान्होबा म्हणाले, दादा, हा विचार तुझ्यापुरता ठीक आहे रे बाबा, पण माझ्यावर अजूनही प्रपंचाची काय आहे, जबाबदारी आहे, जोखीमदारी आहे. तुला काही सांगावे तर संकोच वाटतो, पण पोराबाळांच्या भविष्याचा विचार केलाच पाहिजे रे, हे तर खरे आहे ना. त्यावर तुकाराम महाराज हसून म्हणाले, तुझे म्हणणे खरे आहे कान्होबा. आपण असं करू की याचे 2 भाग करू. तुला हवा तो वाटा तू घे व उरलेला माझा वाटा मी नदीत बुडवतो. तू सुखाने संसार कर, पण आता यापुढे मी मात्र एका विठ्ठलाचीच चाकरी करणार. लज्जा रक्षणापुरता चिंध्या पांघरून परमपवित्र असे भिक्षान्न सेवन करणार. पण तुला प्रपंच करणे भाग आहे. तुझा मार्ग वेगळा आणि माझा वेगळा. तू तुझा धर्म आचर, म्हणजे तू तुझ्या धर्माचं पालन कर आणि मी माझ्या धर्माचं पालन करतो. असे तुकोबारायांचे म्हणणे ऐकून अत्यंत जड अंतकरणाने कान्होबा उठले आणि वेगळे बिराड करून राहू लागले. तुकाराम महाराज मात्र बोलल्याप्रमाणे वागू लागले. ते स्नान व पूजा करून बाहेर पडत आणि भंडारा डोंगरावर जाऊन पंढरीनाथाला आळवीत बसत. मग केव्हा तरी अपरात्री घरी येत असत. असा तुकाराम महाराजांचा नित्यक्रम चालू होता आणि कोणताही कामधंदा तुकाराम महाराज करत नव्हते त्यावेळेस. आता तुकोबारायांचे असे वर्तन पाहून इतर गावकरी नाना तऱ्हेने काय करायचं. गावकऱ्यांना काम काय आहे, चर्चा करायला काहीतरी विषय लागतो प्रत्येकाच्या तोंडात. तुकाराम महाराजांच्या म्हणजे तुकाराम महाराज असं वागतात याविषयी सर्वांचं काय चालायची, चर्चा चालायची. लोकांना तर वेळ घालवण्यासाठी आणि मनोरंजनासाठी तो एक चांगलाच विषय मिळाला ना. उलट सुलट चर्चेला तर उधाणच आले. कुणी काही, कुणाला कसं वाटत असेल तसं काय करायला लागले, बोलायचे लोक. कुणी त्यांची प्रशंसा करायचं, कुणी त्यांची निंदा करायचं. आता बघा माणसं कसं आहेत, कसं ज्याला जसं वाटेल तसं ते तुकाराम महाराजांना नावं ठेवायचे. कुणी म्हणे की असा वैतागून प्रपंच सोडला तरी पोट कोणाला चुकत नसते. आता कुणी काय म्हणणार की बाबा परमार्थ बरोबर आहे, देवाला आळवीत बसतायत, परंतु पोट तर दिलंय ना देवानं, पोट तर भरावंच लागतंय ना, असं कोणी म्हणायचं. अन्न पाण्याशिवाय कुणीच राहू शकत नाही. अगदी साधू जरी असला तरी दुपारच्या वेळी मात्र तोंड वेंगाडून भिक्षा मागावी लागतेच का नाही. तर दुसरा एखादा म्हणे की कशाला उगाच त्याची निंदा करता, तो जाणे आणि त्याचा देव जाणे, आपल्याला या उठाठेवी हव्यातच कशाला. पण तुकोबा मात्र कशाचीही पर्वा न करता आपल्या मार्गाने चालले होते. कोणी काय निंदा करा, कुणी नावं ठेवा, कुणी चांगलं म्हणा, कुणी वाईट म्हणा, या गोष्टीचे कोणतीही पर्वा न करता तुकाराम महाराज काय करत होते, आपल्या मार्गानं परमार्थ त्यांचा चाललाच होता. असेच एकदा एका शेताजवळच ते भजन करीत बसले होते. शेतात कणसे धरली होती. त्याचवेळी त्या शेताचा मालक पाहणी करीत फिरत होता. त्यावेळी सहज त्याची दृष्टी तुकाराम महाराजांकडे गेली. त्याच्या मनात तुकाराम महाराजांविषयी खूप प्रेम होते आणि ते प्रेम असल्यामुळे ते तिथे जाऊन
त्यांना हाक मारू लागला. अहो तुकाराम सेठ, जरा मी एक गोष्ट सुचवतो ती ऐका. असेच रिकामे कुठेतरी बसण्याऐवजी तुम्ही माझ्याच शेतात बसून पिकाची राखण करा. मी तुम्हाला त्या बदल्यात अर्धे धान्य देईल. त्यामुळे काय होईल तर तुम्हालाही उत्पन्न मिळेल आणि माझेही काम होईल. मलाही कामासाठी इतर ठिकाणी जाता येईल. शिवाय तिथे बसल्या बसल्या तुम्ही हरिभजन सुद्धा करू शकाल. ही गोष्ट पटते का पहा. सरळ स्वभावाच्या तुकोबारायांनी त्याला उत्तर दिले. अहो यात काय कठीण आहे, मी अवश्य बसेल. तेव्हा शेतकरी त्यांना घेऊन शेतात गेला. मग त्यांना राहण्यासाठी खोपी दाखवली, बसण्यासाठी माळा दाखवला व एक गोफण दिली. तो म्हणाला की आता शेत तुमच्या ताब्यात दिलेले आहे, त्याची रात्रंदिवस राखण करा. मी कापणीच्या वेळी परत येईन व तुम्हाला अर्धा मन, म्हणजे तुकाराम महाराजांना अर्धधान्य नाही तर अर्धा मन धान्य देईन असं ठरलेलं होतं. आणि मग तो शेतकरी काय म्हणाला, तुम्हाला अर्धा मन धान्य देईल असे बोलून तो घरी गेला. राखणीच्या व्यवस्थेची हकीकत घरच्या व शेजारच्या लोकांना त्यानं सांगितली. दुसऱ्या दिवशी तो कामासाठी बाहेर गावी गेला. तुकोबा तिथेच राहिले व दिवसा माळ्यावर बसू लागले. त्यांच्याजवळ गोफण होती खरी, पण त्यांनी तिचा वापर कधी केलाच नाही. तुकाराम महाराज घरी न गेल्यामुळे घरची सर्वजण काळजीत पडली. तेव्हा त्यांच्या शोधार्थात आवलीने मोठी मुलगी काशीबाई हिला पाठवली. तिला जेव्हा तुकोबा दिसले तेव्हा ती जवळ जाऊन त्यांना घरी येण्यासाठी सांगू लागली. तुकाराम महाराज म्हणाले की शेतकऱ्याबरोबर अर्धा मन दाण्याच्या बदल्यापोटी रात्रंदिवस शेतराखणीचा करार केला असल्यामुळे कापणीपूर्वी घरी येणे शक्य होणार नाही. ही गोष्ट मुलीकडून कळल्यावर आवली दररोज तिच्या हाती पतीसाठी जेवण पाठवू लागली. त्यानंतर ती जेवीत असे. इकडे तुकोबा शेतात जरी नियमाने बसू लागले होते तरी पक्ष्यांना अजिबात उडवीत नसत. त्यांना असे वाटे की हे देवाघरचे निष्पाप जीव खाऊन खाऊन तरी किती खाणार, बरे हे फक्त इथेच खातात परंतु सोबत घरी काहीच नेत नाहीत. आणि मग त्यांचे भजन दुप्पट जोराने चालू होई. रात्री ते शेकोटी पेटवून तिथंच झोपत असत. असे होता होता शेत कापणीची वेळ जवळ आली. शेतकरी बाहेर गावाहून परत आला. तसाच तडाख तो शेतापाशी गेला. पाहतो तर काय, सर्व धान्याचे फक्त खुंट उभे होते. एकाही खुंटावर कणीस नव्हते. चहूकडे पक्ष्यांचा किलबिलाट चालू होता आणि मधोमध माळ्यावर तुकाराम बुवा डोळे मिटून हरिभजनात गुंग झाले होते. शेतकऱ्याने कपाळावर हात मारून घेतला. तुकोबांना शिव्यांची लाकोली वाहत हाताला खसकन धरून उठवले आणि ओढीत चावडीवर पंचायतीच्या सभासदांसमोर नेले व आपली तक्रार सांगून न्याय देण्याची विनंती केली. सभासदांनी तुकाराम महाराजांना विचारले तेव्हा त्यांनी सत्य परिस्थिती कबूल केली. सभासदांना हसावे की काय ते कळेना. मग त्या सर्वांनी विचार केला. शेतकऱ्याला विचारले की किती खंडी पीक असायस हवे होते. तो म्हणाला 2 खंडी. सभासदांनी तेवढ्या रकमेचा कर्ज रोखा तुकाराम महाराजांकडून साक्षी सह्यासह घेऊन त्या शेतकऱ्याच्या स्वाधीन केला व प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहावी म्हणून सर्वांना घेऊन शेताकडे गेले. तेव्हा देवाने क्षणार्धात असा चमत्कार केला की शेतातील सर्व रोपे कणसांनी भरभरून लगडली. तेव्हा तिथे गेल्यावर गावकरी पाहतात तर एकेका रोपाला 3-4 भरगच्च कणसे लागलेली. हे अद्भुत दृश्य पाहून सर्वजण थक्क झाले. प्रत्येकानं तोंडात बोट घातले. तेव्हा तो शेतमालक सांगू लागला की तो कर्ज रोखा रद्द करून सर्व पीक आपणास मिळावे. तथापि सभासदांनी आपला निर्णय फिरण्यास नकार दिला. नंतर मजूर लावून सर्व पीक गोळा करून मोजले तर ते 17 खंडी भरले. त्यातून 2 खंडी धान्य त्या शेतकऱ्याला देऊन त्याच्याकडून तो कर्ज रोखा काढून घेतला. सभासदांनी तुकाराम महाराजांना सांगितले की बाकीचे 15 खंडी धान्य घरी घेऊन जा. पण या गोष्टीला तुकोबारायांनी नकार दिला. तेव्हा सभासदांचा नाईलाज झाला. मग मुख्य पंच महादजी पंत यांनी सर्व सभासदांच्या अनुमतीने ते धान्य पंचायतीच्या गोदामात सुरक्षितपणे भरून ठेवले. म्हणजे एवढा दयाळू विचार तुकाराम महाराजांकडे होता. कधीही कुणाची अपेक्षा केली नाही
आणि तुकाराम महाराजांनी हक्काचे 15 खंडी धान्य घेण्याला नकार दिला. ही वार्ता ज्यावेळेस घरी समजली तेव्हा त्यांच्या पत्नीने जो आक्रोश केला त्याचं वर्णन आता काय करायचं. आवली खूप आक्रोश करायची. आपल्या या दुर्दैवाला काय करावे हेच तिला उमगेना. पण तुकाराम महाराज मात्र आनंदी असत. का आनंदी असत? तुकाराम महाराजांना जरी प्रपंचात रस नव्हता तरी आवलीला मात्र खूप रस होता प्रपंचामध्ये. एके दिवशी त्यांच्या मनात असा विचार आला की आपले पांडुरंगाचे देऊळ फार जीर्ण झाले आहे, ते दुरुस्त करावे. तेव्हा त्यांनी काय केले तर कुदळ व फावडे घेऊन एकटेच देऊळ पाडून परत बांधण्याच्या उद्योगाला लागले. हे त्यांचे कृत्य पाहून पंढरीरायाला मात्र मोठी चिंता उत्पन्न झाली. त्यांनी विचार केला की हे काम एकट्याने होण्यासारखे नाही. मग तो महादजी पंतांच्या स्वप्नात प्रगट झाला व त्यांना म्हणाला की तुकाराम देऊळ बांधतो आहे तरी हे काही एकट्याचे काम नाही. तेव्हा त्याच्या वाट्याचे जे 15 खंडी धान्य आहे ते खर्च करून देवळाचे काम पूर्ण करा. दुसऱ्या दिवशी सभेच्या इतर लोकांना घेऊन महादजी पंत आले व सर्व परिस्थिती पाहिली. लगेच पुरेसे कारागीर व सामान आणून बांधकामाला जोराने सुरुवात केली. बघता बघता देऊळ पूर्ण झाले आणि 15 खंडी धान्याचे पैसेही संपले. आता तुकाराम महाराजांसमोर प्रश्न उभा राहिला की मूर्तीची पुनर्प्रतिष्ठा, प्राणार्चन व महाप्रसाद कसा करणार. पण तीही काळजी विठ्ठलाने दूर केली. कशी ते पाहूया आपण. तर तो पुन्हा महादजी पंतांच्या स्वप्नात गेला व जरासा रागातच त्यांनी प्रश्न केला, काय हो, तुम्ही पंचायतीच्या सभासदांनी न्याय अर्धवट का केला? शेतकऱ्याला त्याचे पीक भरून मिळाले, मग राखाणवळीचे अर्धा मन धान्य तुक्याला का दिले नाही? तरी ते धान्य किंवा त्याची रक्कम व्याजासह वसूल करा. पंतांनी दुसऱ्या दिवशी इतर सभासदांना बोलवून स्वप्नात काय झाले ते सांगितले. तेव्हा सभासदांना तो हिशोब पटला व त्यांनी त्या शेतकऱ्याला चावडीवर बोलावून घेतले. त्याला तो हिशोब सांगितला. तेव्हा तो बोलला की त्याला सुद्धा तसेच स्वप्न पडले आहे. मग त्याने तेवढे धान्य चावडीवर आणून दिले. इतर गावकऱ्यांनी सुद्धा यथाशक्ती कुणी धान्य, कुणी दूध, कुणी तेल तूप, गूळ, भाज्या असे साहित्य आणून दिले व एका शुभ मुहूर्तावर मोठ्या थाटामाटात प्राणप्रतिष्ठा, अर्चना व गाव जेवणाचा समारंभ पार पडला. एवढे भव्य मंदिर झाले व गावकऱ्यांनाही ते एक उत्तमपैकी सार्वजनिक ठिकाण झाले हे खरे. पण रोज सकाळी उठून पूजा करून चिंतन आणि मनन करण्यासाठी भंडाराच्या डोंगरावर जाण्याचा तुकोबांचा नित्यक्रम मात्र चालूच राहिला. तिथे ते एकनाथ, ज्ञानेश्वर, कबीर वगैरे संतांचे ग्रंथ सोबत नेऊन त्यांचा अभ्यास करीत असत. तो डोंगर तसा उघडा बोडकाच होता. क्वचित झाडे झुडपे होती, परंतु पाणी मात्र कुठेच नव्हते. पुढे तुकारामांच्या पत्नीच्या निमित्ताने तिथे पाण्याचा झरा सुद्धा उत्पन्न झाला. तो प्रसंग ऐकूया. तुकोबांची पत्नी खजाग होती हे सर्व गावाला ठाऊक होते, पण वस्तुस्थिती मात्र तशी नव्हती. तिचे आपल्या नवऱ्यावर विलक्षण प्रेम होते. तिची अशी पक्की खात्री होती की आपला नवरा भोळा असून लोक त्याचा गैरफायदा घेतात. शिवाय विठ्ठल हा देव नसून संबंध आहे व त्यानेच आपल्या नवऱ्याला पुरते झपाटले आहे. त्यामुळेच पती त्याच्या मागे मागे रानावनात फिरत असतो. पोराबाळांची व संसाराची नव्हे तर तहानभुकेची सुद्धा पर्वा न करता भटकत राहतो. ती रागाने विठ्ठलाचा उल्लेख काळ्या असाच करायची. एके दिवशी तिने नेहमीप्रमाणे टोपलीत भाजी भाकरी घेतली व हातात पाण्याचा तुंबा घेतला. तुकोबांच्या शोधार्थ ती लगबगीने अनवाणीच भंडारा डोंगराकडे जाण्यासाठी चालू लागली. वैशाखातील ऊन डोक्यावर चटचट तापत होते. मध्ये थांबून ती पदराने घाम पुसून पुन्हा चालू लागली. पायाला खडे टोचत होते, बोचत होते, तरीही ती जीवाच्या कराराने डोंगर चढत होती. चढत असताना पाये वाटेवरच तिच्या पायात एक भला थोरला करवंदीचा काटा घुसला. त्या वेदनेमुळे तिच्या पायापासून डोक्यापर्यंत एक जबरदस्त कळ आली आणि कासावीस होऊन ती शुद्ध हरपून खाली कोसळली. पाण्याचा तुंबा जमिनीवर पडून कलंडला व सर्व पाणी वाहून गेले.
जराशी शुद्धीवर येऊन ती पाहते तर पायातून रक्त ठिपकत होते. ती मनात म्हणाली, अरे रे, काय हे माझे दुर्दैव. माझ्या बापाने भाराभर खर्च करून व चांगले प्रतिष्ठित घराने पाहून थाटामाटाने माझे लग्न लावून दिले. भावाने कौतुकाने चारी धामांच्या तीर्थयात्रा घडवल्या, पण दुर्दैव काही पाठ सोडित नाही. कधी पोटभर अन्न नाही की अंगभर वस्त्र नाही. नवरा तर प्रपंचाला एकदम निरुपयोगी. देवदेव करून सर्व संसाराची वाट लावून बसला आहे. या नशिबाला आता करू तरी काय. अशा प्रकारे ती दुःख करीत बसून राहिली, पण देवाचे नाव काय घेईना. तेव्हा देवाला तिची दया आली आणि तो तिच्या पुढे प्रकट झाला. त्याला पाहताच तिने रागारागाने मान फिरवली, तरीही तो समोर होताच. पुन्हा तिने दुसऱ्या दिशेकडे तोंड केले तरी तोच दिसला. जिकडे जिकडे ती पाहायची तिकडे तो उभा दिसे. तेव्हा ती कंटाळून मनात म्हणाली, हा माझा वैरी काळ्या. संबंध म्हणजे भूताप्रमाणे असे समजायचे. काळ्या संबंध आता माझ्या राशीला आला आहे. आता मी करू तरी काय व जाऊ तरी कोठे. तिचे मनोगत जाणून देव तिला म्हणाला, अगं, तू माझी मुलगी असताना काळजी का करतेस. मी तुमचे कसले नुकसान केले म्हणून तू मला वैरी म्हणतेस. मी तुकारामाला मुळीच वेड लावले नाही. उलट रिकाम्या घाटांना कणसे आणून 15 खंडी धान्य द्यायला लावले होते. आता त्यानेच ते नाकारले, यात माझी काय चूक होती. असो. एवढे बोलून देव खाली बसला आणि आवलीच्या पाय मांडीवर घेऊन त्याने अलगद काटा काढून टाकला. दुःख हलके होताच आवली झटकन उठली व भाकरीची टोपली डोक्यावर घेऊन म्हणाली की, मी आता जाते. तो आमचा वेडा उपाशीच बसला असेल. असे बोलून ती झपाझप निघाली आणि देव तिच्या पाठोपाठ चालू लागला. जेव्हा त्या दोघांना बरोबरीने येताना तुकाराम महाराजांनी पाहिले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले, पण स्वतःला सावरून त्यांनी विठोबाला साष्टांग दंडवत घातला. मग तिघेही एकत्र बसले. तेव्हा तुकोबा पत्नीला म्हणाले, अगं, आम्हाला दोघांना वाढून दे की. मला एकट्याला कशाला जेवण वाढते, दोघांना पण वाढ. आवली मोठ्या बुचकळ्यात पडली, कारण भाकरी फक्त एकच होती, पण तरीही तिने देवाच्या समोर ठेवली. देवाने तिचा सरळ स्वभाव जाणला व असाच चमत्कार केला की तिची टोपली पंचपक्वानांनी काठोकाठ भरली. आवलीने ते अघटित पाहताच तिला वाटले की हे कसे काय घडले. हे कसे काय झाले. मला भैरव पावला की खंडोबा की कुळस्वामिनी पावली. कुणीही असला तरी मी त्याला शरण आहे. तिचे विचार जाणून देव तिला काय म्हणाला बघा. अगं, हे मीच केले आहे, पण तू मला ओळखत मात्र नाहीस. तिच्या मनाला मात्र ते काय पटलं नाही, पण तिने अन्न घेऊन दोघांनाही वाढले. तिला त्यावेळी असा प्रश्न पडला की जवळचे पाणी तर वाटेतच सांडले होते, त्यामुळे पाण्यासाठी आता काय करावे. तेव्हा देव थोडी दूर बोटाने एक जागा दाखवून बोलला की, तिथला तो दगड बाजूला कर, म्हणजे पाणी मिळेल. त्याप्रमाणे तिने करताच तिथे एक झरा प्रगट झाला. तिने तुंब्यात पाणी भरून घेतले व आणून दोघांना दिले. एवढे 2 चमत्कार प्रत्यक्ष पाहिले तरी तिला शंका आली की याला शाबरी विद्या अगर जादूटोना येत असणार, पण हा काही देव वाटत नाही. जेवण आटोपले तेव्हा देव बोलला की, तुक्या, आता तू इकडे येऊ नकोस. हिला कष्ट फार होतात. तू जिथे कुठे माझे स्मरण करशील तिथेच मी असेन, हे ध्यानात ठेव. असे बोलून देवाने त्याला आलिंगन दिले व देव गुप्त झाला. मग तुकाराम महाराज आणि आवली घरी परतले. आता तुकाराम महाराजांनी अरण्यात जाणे सोडून दिले व ते घरीच राहू लागले. पुढील भाग आपण पुढच्या भागात बघू.